सर्व धर्म समभाव हा राज्यातील एकोप्याचा मोठा पाया आहे। परंतु काही घटना अथवा गोष्टींच्या वादामुळे राज्यभरात विविध धर्मात तेढ वाढण्याचे प्रकरण समोर येत असताना मस्तान नाका येथे मात्र हिंदू मुस्लिम एकतेचे दर्शन वारंवार पाहायला मिळत आहे। मस्तान नाका येथील नंदा बुकिया आणि त्यांची पत्नी सुनीता बुकिया यांच्या घरी गणेश उत्सवाच्या काळात प्रत्येक वर्षी हिंदू मुस्लिम एकतेचे अनोखे दर्शन घडवले जाते। अनेक वर्षापासून हिंदू मुस्लिम कुटुंबीय एकत्रित येऊन या सणावारात सहभागी होतात। पूर्वी प्रेम पाजयाची सर्वांगी सुंदर उठते नुराची कंठी झळके वाळ मुक्ता फळाची जय देव जय मंगलमूर्ती श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव रत्नाभारी गौरा तुझ गौरी तुमरा कुंडल तर यंदाही यावर्षी त्यांच्या घरी 1.5 दिवसाच्या सुंदर अशा मनमोहक बाप्पांच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली होती। यावेळी त्यांच्या शेजारी असलेले सर्व धर्मीय समाजाचे लोक वेळोवेळी होणाऱ्या आरतीत सहभाग घेताना दिसून आले। इतकंच नाही तर गणपतीची आरती मुस्लिम महिलांच्या हस्ते देखील पार पडली। श्री गणेशाची आरती करताना यावेळी मुस्लिम महिलांच्या हस्ते देखील आरती घेऊन या ठिकाणी हिंदू मुस्लिम एकतेचे अनोखे दर्शन घडले। तर अजून एक महत्त्वाची आणि मुख्य गोष्ट म्हणजे काल दुपारी घरात सर्व पाहुणे मंडळींच्या उपस्थितीत बाप्पांचा उत्साह सुरू होता। याच वेळी अजानचा आवाज ऐकू आला आणि हा आवाज ऐकताच या कुटुंबियातील मुलीने लगेचच गाण्याचे स्पीकर बंद करण्याची सूचना केली। तर अजान काही मिनिटात पूर्ण झाल्यावर पुन्हा स्पीकर वाजण्यास सुरुवात झाली। म्हणजेच एकमेकांच्या धर्माचा आदर देखील या बुकिया कुटुंबियांकडून करण्यात येत आहे। याचा अनुभव सुद्धा काल आला। एकंदरीत या कुटुंबियाने मागच्या 5 वर्षात जाती धर्माच्या पलीकडे जाऊन सामाजिक एकता जोपासली आहे। तर या बुकिया कुटुंबियांचे यंदाचे हे 5वे वर्ष होते। त्यांच्या बाप्पाला 5 वर्षे पूर्ण झाली व काल बुधवारी संध्याकाळी भक्तिभावाने व अगदी जड अंतकरणाने त्यांनी त्यांच्या गणरायाला निरोप दिला।